हॅलो फ्रेंड्स, मी आलेली आहे शॉपिंगसाठी लक्ष्मी रोडला. बघूया आता काय काय मजा येते ते. माझ्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. वीकेंड आहे आणि पाऊस पडून गेलेला आहे म्हणून लक्ष्मी रोडला अजिबात ट्रॅफिक नाही आहे. हाय, हॅलो, नमस्कार. मी आहे केतकी आणि वेलकम बॅक टू माय चॅनल. मी आले आहे साडी शॉपिंगसाठी कुमठेकर रोडला, जो लक्ष्मी रोडला लागूनच आहे. माझ्या साडी शॉपिंगच्या आधीच्या व्लॉगलाही तुम्ही भरभरून प्रतिसाद दिलेला आहे. थँक्यू सो मच फॉर दॅट. त्या व्लॉगची लिंकही मी इथे वरती देते आहे. आणि आता पाहूया पुढचा व्लॉग. कुठे चालली आहे? आणि तुम्ही पाहताय साड्या घेण्यासाठी माझी आई किती जास्त एक्साइटेड आहे. आजच्या साड्यांची शॉपिंग आम्ही करणार आहोत श्री जोगेश्वरी सिल्क मधून. सगळीकडे डिस्काउंट चालू आहे, आपण बघूया. जोगेश्वरी सिल्कमध्ये चालू आहे विणकर महोत्सव, म्हणून इथे 10 ते 60% डिस्काउंट चालू आहे. फ्रेंड्स, तुम्ही पाहताय हे साडी शॉप भरपूर मोठं आहे आणि इथे सगळ्या टाईपच्या साड्यांचं कलेक्शन मी इथे पाहिलं. बाई कितीही मॉडर्न असली, म्हणजे अगदी जीन्स आणि ट्राउझर्स फॉर्मल्स घालणारी असली तरीसुद्धा साडी हा विषय हा अतिशय सेन्सिटिव्ह असतो. त्यामुळे बायकांना साडी खरेदी करणं अगदी मनापासून आवडतं. कमी रेंज पासून जास्तीच्या. या वेळेला कुठला रंग डिसाईड केलाय? जांभळा रंग. जांभळा. या वेळेला आई माझी शोधती आहे ब्रोकेटची परफेक्ट जांभळ्या रंगाची साडी. ही साडी आता कधी घालणार आहेस? काय तुझा प्लॅन आहे? कधी, कशासाठी तू घेतेस साडी? साधारण दिवाळीच्या वेळेला घालण्यासाठी पाहिजे. ओके, मग ब्रोकेड का बघते? सिल्कची साडी बघ ना. नाही, ब्रोकेटचे आता नवीन आहेत ना. ब्रोकेटच्या साड्या सध्या ट्रेंडिंग आहेत म्हणून त्या आईला बघायच्या आहेत. धीरे धीरे सिंग निकलने शुरू हो गए. ये चाहिए, वो चाहिए, वो चाहिए. ब्रोकेड म्हणजे काय असतं? असा प्रश्न आमच्या बाबांना पडलेला आहे. अरे मैं क्या बताऊं, मैं क्या बताऊं, मैं क्या बताऊं. प्रत्येक डिझाईन वेगवेगळे आहे. अच्छा, ब्रोकेड म्हणजे पूर्ण भरलेल्या जरी काठाच्या छान साड्या. आणि आई आणि बाबांच्या शंकांचं निरसन होईपर्यंत हे काका आम्हाला ब्रोकेड म्हणजे काय हे समजवत होते. समझ रहे हो, समझ रहे हो, समझ रहे हो. काय डिस्काउंट चालू आहे आपल्या शॉपमध्ये? 1200 तुम्हाला 600 पासून आपल्याकडे. अच्छा, 1200ची साडी 600 रुपयापासून डिस्काउंट मध्ये. इतकं सांगितलं तरी सुद्धा जांभळा सोडून त्यांनी सुरुवात दुसऱ्याच कुठल्या कुठल्या रंगांनी केली. हा जांभळा रंगाच्या मध्ये मिक्स नाही. आता आपल्याकडे सेल चालू आहे. आता आपल्याकडे ऑफर मध्ये वस्तू पोटा कॉटन मध्ये. ही 7,500ची साडी आफ्टर डिस्काउंट 3,800 मध्ये पडेल. चंद्रकोर साडी आहे मस्त. हे काय आहे? पैठणी आहे का? नाही ना. नाही, ही चंद्रकोर मध्ये आहे. वाव. फ्रेंड्स, ही आहे चंद्रकला सिल्क पॅटर्नची साडी. दोन प्रकारचे काम आहे, सिल्वर हे कितीला? गोल्ड. हे जरीचं काम आहे. ही 4,400ची साडी आफ्टर डिस्काउंट 2,200 पर्यंत मिळू शकते. भाई मजा आया. फ्रेंड्स, ही आहे खंड साडी, दाट गडद हिरव्या रंगाची. खूप सुंदर साडी आहे ही. फ्रेंड्स, वर्षभर आधी मी सुद्धा सरस्वती प्रिंट असलेली खंड साडी बघत होते, पण त्यावेळेला इतकी सुंदर साडी मला मिळाली नाही. 2,000 years later. जांभळ्या रंगाच्या भरपूर साड्या बघून झालेल्या आहेत, पण तरी सुद्धा अजून एकही साडी पसंत पडलेली नाहीये. आणि त्यामुळे आई स्वतः माझी साडी शोधण्याच्या मिशनवर उभी राहिलेली आहे. आणि आमचे बाबा आईला साडी लवकर पसंत पडत नाही म्हणून काही ना काहीतरी जोक मारतायत. मस्त जोक मारत. हस रे हलकट हस. या काकांचा मात्र साडी दाखवण्याचा पेशन्स आता संपत आलेला आहे. काय आवडते का नाही साडी? मला विचारून का? तुम्हाला आवडतीये का कुठली? आईसाठी? तिला आवडेल ती मला आवडेल. शाबाश बेटा. फायनली या 3 साड्यांमधली एक साडी फायनल होईल असं वाटतं आहे. 1.5 ते 2 तास झालेले आहेत आणि आता आईच्या 2 जांभळ्या साड्या सिलेक्ट झालेल्या आहेत. त्यातली पण ती एक घेणार आहे, पण तो फायनल कॉल शेवटी होईल.
आरी मिलेगी काटने के लिए. हे दोन गडी करून हे दोन गडी करून द्या. उठाले रे देवा, उठाले रे बाबा, मुझे अमीर को नहीं रे, ये दो गरीबों को उठाले. ब्रॉकेट मध्ये ऑरेंज मध्ये पाहिजे. कलर चेंज का आता आता दुसरी साडी एक सिलेक्ट झाली त्या दोन पैकी एक. ओके. आता अजून दुसऱ्या कलरची वेगळी. जली ना, तेरी भी जली ना. कुठला कलर आहे आता अजून ना बघते ऑरेंज. ऑरेंज कलर. आता मध्येच आईला आमच्या दुसऱ्याच कुठल्या तरी रंगाची साडी आवडतीये. ऑरेंज कलर मध्ये सुद्धा साड्या बघतोय आणि त्याच्यामध्ये एक साडी आवडलेली आहे. 50% ऑफ मध्ये. अशा टाईप दाखवा ना अजून जरा. कितीला आहे सांगा तरी. 700 रुपये 700 रुपये. बघा. हा सुंदर. खरं माझा इथे साडी घेण्याचा काही प्लॅन नाहीये, पण मला सुद्धा इथे उभं राहून आणि साड्या बघून साड्या आवडायला लागल्यात. मला ही पिंक आणि ऑरेंज मधली साडी आवडली आणि आईला पण तिची ऑरेंज साडी आवडलेली आहे, पण बघू अजून फायनल होतंय. साड्या बघून बघून इतकं दमायला झालं होतं की आमच्यासाठी त्या काकांनी चहा मागवला. अरे मुझे चक्कर आने लग गया. मला ही सुंदर नेटची साडी आवडली आहे, ज्याच्यावरती पूर्ण मोत्यांचं डिझाईन आहे आणि मला असं वाटतंय की मी ही घेणार आहे साडी. बहुत अच्छा लगेगा. दुसऱ्या साईडला मला ही पिस्ता कलरची सॅटिनची साडी सुद्धा खूप आवडली आहे. पार्टीसाठी एखाद्या फंक्शनसाठी या सॅटिन साड्या फारच क्लासी दिसतात आणि या साड्यांची किंमत आहे फक्त 1400 रुपये. पिस्ता कलरच्या सॅटिन साडीमध्ये मला गोल्डन येल्लो कलरही मिळालेला आहे आणि तोही भन्नाट दिसतोय. मेरे को तो ऐसा धक धक हो रहा है. पिस्ता कलरची आणि येल्लो कलरची साडी मी फक्त खांद्यावर टाकून बघितली तर त्या शॉपमध्ये बसलेल्या दुसऱ्या लेडीजही कॉम्प्लिमेंट द्यायला लागला की या दोन्ही साड्या तुम्हाला खूप सुंदर दिसत आहेत. इतक्या कॉम्प्लिमेंट मिळाल्यावरती ऑफकोर्स या साड्या घेणं खूप गरजेचं वाटायला लागले आता. अब आए ना लाइन पे. माझ्या आईने 3 साड्या आणि मी गरज नसतानाही 2 साड्या घेतलेल्या आहेत कारण खूप सारा डिस्काउंट आहे. सगळ्या साड्यांचं बिल केलं, आम्हाला भरपूर डिस्काउंटही मिळाला आणि मी खूप हॅपी होतो कारण डिस्काउंटमध्ये इतक्या छान साड्या आम्हाला मिळालेल्या होत्या. साडी शॉपिंग झाल्यानंतर आम्ही लक्ष्मी रोडला गेलो आणि तिथेही आम्ही काही शॉपिंग केली. तुम्हाला जर मी शॉपिंगमध्ये काय काय घेतलं हे बघायचं असेल तर मला कमेंट करून नक्की सांगा. तर फ्रेंड्स, हा होता माझा साडी शॉपिंगचा एक्सपिरियन्स माझ्या आईबरोबर केलेला आणि तोही जोगेश्वरी सिल्कमध्ये. असेच नवीन नवीन व्हिडिओ घेऊन मी येत असते. माझ्या चॅनलला जर सबस्क्राईब केलेलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा आणि या व्हिडिओला लाईक करा. भेटूया नवीन एका व्हिडिओबरोबर लवकरच. तोपर्यंत बाय.